आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. तर अशा समस्या त्या सोडवण्याचा किती जण प्रयत्न करता? काही त्याच्यावर उपाय शोधता का त्याच समस्येमध्ये तुम्ही अडकून राहता? तर असं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसं असतं, सगळ्यांनाच आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या किंवा अडचणींना तोंड द्यावं लागतं. खूप साऱ्या समस्या कधी कधी आपल्या आयुष्यात येतात, पण त्यावेळेस आपल्यासमोर उपाय असतात, पण आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतके अडकून गेलेलो असतो की ते उपायच आपल्याला दिसून येत नाहीत. मग आपण स्वतःला किंवा परिस्थितीला आणि इतर लोकांना आपण दोष देत राहतो. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मात्र खूप कमी जण करत असतात. त्याच्यामुळे आज आपण याच विषयावरती मी बोलणार आहे की आपल्या मनात आपल्या समस्यांचं जे समस्या आहेत किंवा त्याच्यावर उपाय काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्या समस्यांशी आपण तोंड दिलं पाहिजे, त्यांना आपल्या आयुष्यातून घालवलं पाहिजे, काहीतरी उपाय त्याच्यावर शोधला पाहिजे. तर बघा, आपल्या मनात काय चाललं आहे हे आपण कधी कधी काय चाललं हे व्यक्त करत असतो. बऱ्याचदा आपण व्यक्त करतो, बोलून दाखवतो, पण तिथे आपण सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह विचार काहीच तिथे टाकत नाही आपण. म्हणजे माझ्या आयुष्यात अडचणीच खूप आहेत हे मान्य आहे, पण त्याचवेळी मी त्यावर काम करणार आहे हा पॉझिटिव्ह विचार पण तितकाच महत्त्वाचा असतो. आपण काय म्हणतो, नाही माझ्याच आयुष्यात सगळ्या भरपूर अडचणी आहेत, माझ्याच बाबतीत असं घडत असतं, हेच आपण कंटिन्युअसली म्हणत असतो. पण ही एक नकारात्मक बाजू झाली किंवा नकारात्मक ऊर्जा झाली. पण त्यावेळेस मी त्याच्यावर, या समस्येवर, या अडचणीवर मी काम करणार आहे असा पॉझिटिव्ह विचार खूप कमी लोक करत असतात. आपण फक्त आपल्या समस्येबद्दल आणि अडचणीबद्दलच बोलत असतो. तर अशा वेळेस एखादी समस्या आली असेल तर मी त्यावर काम करणार आहे हा विचार खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तेव्हा आपण स्वतःशी शांत बोलायला हवं, स्वतःसाठी सकारात्मक वाक्य तयार करायला शिकायला हवं. तर समाजात आणि इतिहासात सुद्धा अशा बऱ्याचशा व्यक्ती होऊन गेल्या आहेत की त्या खूप अडचणींना समोर जाऊन अडचणीतून मार्ग काढत त्यांनी स्वतःला घडवलेलं आहे. मग आपण का त्याच जुन्या विचारामध्ये अडकून पडायचं की बदलायचं आपल्याला आहे, पण आपण कृती करत नाही. म्हणजे जे पूर्वापार आपण सगळेजण म्हणत आलेत की बाबा नाही, नशिबाचे काही भोग असतात, काही आपले कर्म असतात की तेच आपल्याला समस्याच्या रूपाने आपल्या समोर येतात. हे पूर्वापार चालत आलेले जे चित्र आहे किंवा काही पूर्वापार चाललेल्या ज्या थेरीज म्हणून त्या आहेत, कल्पना आहेत, त्याच आपण पकडून धरतो आणि त्याच्यावरती उपाय तर शोधत नाही आणि उगाचच आपण मग परिस्थितीला किंवा नशिबाला असं दोष देत असतो. मग त्या जुन्या विचारामध्येच आपण अडकून पडायचं का? तर नाही. तर आपल्याला त्यातून बदलायचं आहे, बदल घडवायचा आहे. तर त्यासाठी कृती काहीतरी करावं लागणार आहे. लोक त्रास देतात, मान्य आहे. कधी परिस्थिती कठीण असते, मान्य आहे. परिस्थिती कधी त्रास देते, आपली परीक्षा बघते. पण याच वेळेस आपण स्वतःला इतकं मजबूत बनवायचं आहे की आपल्याकडे बघून इतर लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. कारण समस्या सगळ्यांनाच असतात, सगळेजणच त्या समस्येशी दोन हात करतात असं नाही. जे खरंच स्ट्रॉंग असतात मनातून, अशाच व्यक्ती त्या समस्येला तोंड देतात आणि त्यातून काहीतरी मार्ग काढतात आणि स्वतःचा एक मार्ग निवडतात आणि तशी कृती करतात आणि दुसऱ्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ते जगासमोर, समाजासमोर येतात. तर असे आता समस्या आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला बदल करायचे आहेत. तर असे मोठे बदल एकदम होत नाहीत, बरोबर. त्यासाठी अगदी छोटे छोटे चॅलेंजेस आपण स्वतःसाठी घ्यायचे आहेत की रोज नवीन काहीतरी करून पाहायचं आहे. तर यासाठी मग काही असेल तर 5 मिनटं प्राणायाम असेल, थोडंसं वाचन असेल, थोडंसं लिखाण असेल. या छोट्या छोट्या सवयी आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य आणतात, आपलं आयुष्य अगदी आनंदाने भरून काढतात. एकसारखी दिनचर्या असेल तर ते आपल्याला कंटाळवाणं होत जातं. त्यामुळे त्यात जर थोडा बदल केला तर नक्कीच आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते आणि प्रसन्न वाटतं आणि आपली गेलेली ऊर्जा ती परत मिळते. त्यामुळे छोटं छोटं बागकाम असेल, लेखन असेल, चित्रकला असेल, काहीही असेल, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं आपण कृती करायला हवं, मन रमवायला हवं, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कधी कधी फक्त स्वतःसाठी वेळ काढणंही पुरेसं असतं. म्हणजे मग अशा वेळेस निसर्गाकडं पाहणं, आवडत्या लोकांशी बोलणं किंवा आपल्या भावना वहीमध्ये वगैरे किंवा फोनमध्ये पण लिहून ठेवणं,
या सगळ्या गोष्टींनी आपलं मन अगदी हलकं होत जातं. आपल्या माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये खूप साऱ्या क्षमता आहेत व्यक्तीमध्ये, फक्त ते आपल्याला ओळखता येत नाहीत. म्हणूनच आपण समस्येमध्ये अडकून पडत असतो. बरेचदा काय होतं, आपण इतरांशी तुलना करतो आणि स्वतःचेच गुण विसरून जातो. कसं आहे, पृथ्वीवरती प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रकृतीचा आहे. त्याच्यामुळे तुलना का करायची? जे त्याच्याकडं नाही ते माझ्याकडे आहे, मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, हा ॲटिट्यूड आपला असला पाहिजे. स्वतःचे गुण काय आहेत, मी काय करू शकते, हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे. आपली क्षमता आपण ओळखली पाहिजे. त्याऐवजी आपण काय करतो की दुसऱ्यांकडेच पाहत असतो आणि त्यांच्यानुसारच आपलं पण आयुष्य तसंच असलं पाहिजे, मी पण तशी असलं पाहिजे, अशी तुलना करत राहतो. पण त्याऐवजी आपल्याकडे काय क्षमता आहे, आपण किती स्ट्रॉंग आहे याच्याकडे लक्ष द्या. आजपर्यंत तुम्ही काय साध्य केलं आहे, कोणत्या अडचणीवर मात केले, हे सगळं लिहून काढा आणि त्या सगळ्या क्षणांकडे पुन्हा बघा जिथे तुम्ही स्वतःला उभं केलं होतं. तेव्हा तुम्ही हार मांडली होती का? नव्हती ना? मग आत्ता का? तर असे छोटे छोटे प्रसंग असतील, काही भावना असतील, त्या आठवणीतल्या असतील काही भावना, ते लिहून काढा आणि विचार करा की त्यावेळी आपण कसं वागलो होतो आणि आत्ता जर परिस्थिती अशी आली, आत्ता जर एखादी अडचण आली, समस्या आली, तर त्यालासुद्धा कसं टॅकल करायचं, त्यातून कसा उपाय शोधून काढायचा, हे पण आपण शोधून काढायचे आहे. हार मानायची नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये आत्मविश्वास हा अचानक तयार होत नाही, तो आपण केलेल्या एका छोट्या छोट्या कृतींमधूनच वाढत जातो. म्हणून रोज स्वतःसाठी एक प्रॉमिस द्या की, आणि ते पूर्ण करा की जसं की मी आज 10 मिनटं स्वतःसाठी वेळ देणार आहे, किंवा आज मी एक पॉझिटिव्ह विचार लिहून काढणार आहे, किंवा आज मी 10 मिनटं मेडिटेशन करणार आहे. कुठलंही कृती असेल ती स्वतःसाठी करणार आहे, असं तुम्ही लिहून काढा. तो पॉझिटिव्ह विचार तुम्ही लिहून ठेवा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. गरज असते ती फक्त सातत्याची. जे काही तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये सातत्य असायला हवं. जे काही तुम्हाला थोडं करता येते ते करायला आजपासून सुरुवात करा. योग्य वेळ कधीच येत नसते आणि आपण जेव्हा सुरू करतो ना तेव्हाच ती योग्य वेळ असते. तेव्हा आत्ता तर आत्ता पण सुरुवात करा. जे काही तुम्ही विसरला असाल, जे काही तुमच्याकडे कलाकौशल्य आहे, त्यासाठी आत्ता वेळ आहे. आत्ता तुम्ही त्यात ते करायला घ्या. आणि हो, स्वतःवर विश्वास ठेवणं कधीच थांबवायचं नाही. कारण बाहेरचं जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर ठेवलेला विश्वास खूप अधिक महत्त्वाचा असतो. आणि बाहेरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेलच असं नाही. त्यामुळे लोकांपेक्षा आपण आपला स्वतःचा अगोदर विचार करायचा आहे. स्वतःच्या विश्वासावर, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा आहे. त्यामुळे आजपासून एक निर्णय घ्या, तक्रार कमी आणि मी कृती जास्त करणार आहे. कारण बदल हा विचारांमध्ये नाही तर कृतीमध्ये दिसत असतो. तर कसा वाटला असता हा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. जे कोणी नवीन सभासद असतील, आपल्या चॅनलवर असतील, त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल, ती माहिती हवी आहे ती मला सांगा, ती मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. धन्यवाद.